डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवहार अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे डॉक्टर फ्रँक एफ कनलॉन यांनी या शोधनिबंधाची प्रत कोलंबिया विद्यापीठातून मिळविली आणि नागपूर येथील डॉक्टर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे श्री वसंत मून यांना 1979 मध्ये भेट दिली. कोलंबिया विद्यापीठाने हा अप्रकाशित शोधनिबंध प्रकाशित करण्याची अनुमती दिल्याबद्दल संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे. डॉक्टर कॉनलॉन यांचा उदारपणा आणि नागपूर येथील डॉक्टर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने केलेली मदत याबद्दल संपादक मंडळ त्यांचेही ऋणी आहे. प्रस्तुत विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे न वळता सांगावयाचे झाल्यास, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन 3 स्तरांमध्ये विभागलेले होते. ते म्हणजे हिस्सेधारकांचे मंडळ, संचालक मंडळ आणि नियंत्रक मंडळ. हिस्सेधारकांचे मंडळ, द कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स, या मंडळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या हिस्सेधारकांचा ज्यांनी धारण केलेले हिस्से एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त असतील समावेश होता. 1000 पाऊंडाचे हिस्से धारण करणाऱ्यास 1 मत देण्याचा अधिकार होता. पुढे 3000 पाऊंडाचे हिश्श्यांसाठी 2 मते तर 6000 पाऊंडाच्या हिश्श्यांसाठी 3 मते होती. ज्याने धारण केलेले हिस्से 10,000 पाऊंड ते 1,00,000 पाऊंड व त्यापेक्षा जास्त रकमेचे असतील त्याला 4 मतांचा अधिकार देण्यात आला होता. 24 सदस्य असलेल्या संचालक मंडळाची निवड करणे, त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे आणि काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे हे या मंडळाचे कार्य होते. हिस्सेधारकांच्या मंडळाची बैठक दर 3 महिन्यांनी एकदा याप्रमाणे होत असे. या मंडळाला पुढील अधिकार देण्यात आले होते. 1. संचालक मंडळ गठीत करण्यासाठी पात्र व्यक्तींना निवडून देणे. 2. संसदेच्या निर्देशांना अधीन राहून कंपनीच्या हिश्श्यांवरील लाभांश घोषित करणे. 3. ज्यामुळे कंपनीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत अडथळे येतील अशा उपविधींमध्ये दुरुस्ती करणे अथवा ते रद्द करणे, तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपविधींची नव्याने रचना करणे. 4. वेतनात किंवा निवृत्तीवेतनात प्रतिवर्ष 200 पाऊंडापेक्षा जास्त आणि उपदानात ग्रॅच्युटी 600 पाऊंडापेक्षा जास्त वाढ करावयाची झाल्यास त्यावर निर्णय घेणे. 5. प्रशंसनीय सेवेबद्दल आर्थिक पुरस्कार प्रदान करणे. संचालक मंडळ, द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कंपनीच्या संचालक मंडळामध्ये 24 सदस्य समाविष्ट होते व त्यांची निवड हिस्सेधारकांच्या मंडळाद्वारे केली जात असे. या पदासाठी काही पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या होत्या, जसे निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने धारण केलेले हिस्से किमान 2000 पाऊंडाचे असावेत, ती व्यक्ती ग्रेट ब्रिटनची नागरिक असावी वगैरे. उर्वरित खंड पुढील भागात. खंड आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हा खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा. थँक्यू. धन्यवाद.